Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Today we are going to start our chapter number 5, that is unit number 5, Natural Resources Conservation Services. The course outcome of this unit is devise the water supply and sanitation for buildings. बिल्डिंगसाठी वॉटर सप्लाय आणखीन सॅनिटेशन सिस्टीम्स यांचा शॉर्टमध्ये आपण या युनिटमध्ये स्टडी करणार. फॉर आवर वॉटर रिक्वायरमेंट वी एंटायरली डिपेंड अपॉन रिव्हर्स, लेक्स अँड ग्राउंड वॉटर. आपल्या जी पाण्याची गरज आहे ती भागवण्यासाठी आपण एंटायरली डिपेंड पूर्णपणे अवलंबून आहे कशावरती? रिव्हर्स, लेक्स अँड ग्राउंड वॉटर, जमिनीमध्ये असणारं पाणी. मग ते आपण बोरवेल घेणार, विहीर काढणार आणि याच्यावरती आपण पूर्णपणे अवलंबून असतो. किंवा आपली जी रोजची पाण्याची गरज आहे, मग ते घरगुती वापरासाठी पाणी असेल किंवा शेतीसाठी, इंडस्ट्रीसाठी, तर या सोर्समधूनच आपण पाणी घेतो. However, rain is the ultimate source that feeds all these sources. तर आता हे जे सोर्सेस आपण वापरणार, रिव्हर, लेक, ग्राउंड वॉटर, किंवा ज्या ठिकाणी आपण डॅम्स वगैरे बांधतो, पाणी अडवतो, ते पाणी वापरतो, पण हे सगळे जे सोर्सेस आहेत, हे सोर्सेस कशामुळे भरणार? पावसामुळं भरणार. सो द रेन इज द अल्टिमेट सोर्स दॅट फीड्स ऑल दीज सोर्सेस. हे आपण सोर्सेस, मोठी मोठी धरणं बांधलेली आहेत आणि पाऊसच नाही लागला तर धरण कोरडी पडतात. मग आणि म्हणून पावसाच्या पाण्यावरच आपण पूर्णपणे अवलंबून आहोत. द रेन वॉटर हार्वेस्टिंग मीन्स टू मेक ऑप्टिमम यूज ऑफ रेन वॉटर ॲट द प्लेस वेअर इट फॉल्स, दॅट इज कॉन्झर्व इट अँड नॉट अलाउड टू ड्रेन अवे. तर रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच काय? टू मेक ऑप्टिमम यूज ऑफ रेन वॉटर ॲट द प्लेस वेअर इट फॉल्स. जिथं पाऊस पडलेला आहे तो पडलेला पावसाचं पाणी आहे त्याचा ऑप्टिमम यूज, जास्तीत जास्त वापर करायचा. दॅट इज कॉन्झर्व इट, ते आपण स्टोअर करायचं. अँड नॉट अलाउड टू ड्रेन अवे, पावसाचं पाणी वाहून जाणार नाही याची काळजी घ्यायची आणि तेच पाणी आपण मॅक्झिमम त्याचा वापर करणे, यालाच म्हणणार आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग. ते ॲक्च्युअल याची डेफिनेशन टेक्निकली कशी होणार ते बघूया. रेन वॉटर हार्वेस्टिंग मे बी डिफाइंड ॲज द टेक्निक ऑफ कलेक्शन अँड स्टोरेज ऑफ रेन वॉटर. तर हा रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय? हे एक टेक्निक आहे कशाचं? कलेक्शन अँड स्टोरेज ऑफ रेन वॉटर. पावसाचं पाणी कलेक्ट करणार आणि ते आपण स्टोअर करणार ॲट सरफेस ऑर सब सरफेस ॲक्विफायर बिफोर इट लॉस्ट ॲज सरफेस रन ऑफ. तर पावसाचं पाणी कलेक्ट करायचं आणि स्टोअर करायचं, मग ते आपण सरफेसमध्ये करू किंवा सब सरफेस ॲक्विफायरमध्ये करणार. बिफोर इट इज लॉस्ट ॲज सरफेस रन ऑफ, ते पावसाचं पाणी सरफेस रन ऑफ होऊन वाहून जाण्याच्या अगोदर पावसाचं पाणी आपण कलेक्ट करणार आणि स्टोरेज करणार, त्यालाच म्हणायचं रेन वॉटर हार्वेस्टिंग. There are two pictures. Rainwater harvesting will be done. In this first picture is slab is there and the water will be collected from this terrace slab into this pipe and it will be come into this filter. That water will be filtered in this filter tank and it will be stored in storage tank. This is rooftop watershed management. In another picture there is a sloping roof. So this sloping roof is nothing but the catchment area for this rainwater harvesting. That water will be collected in this gutter and from this gutter it will be into this conduit or this pipe and the water will be stored in this storage tank. So this is rainwater harvesting sloping roof. The same there is also another, this is
slab area, that is catchment area. Water will be collected in this conduit, it will come into this tank, it's filter, and after filtering it will be passes through this recharging well. There is a well and it will be recharged. So this is rainwater harvesting. We will see advantages of rainwater harvesting. The first advantage, that is, it increases the groundwater table. पावसाचं पाणी आपण अडवल्यामुळं रन ऑफ होणार नाही, पाणी वाहून जाणार नाही आणि ऑटोमॅटिक ग्राउंड वॉटर टेबल विल बी इनक्रीज. नेक्स्ट ॲडव्हान्टेज, that is, it reduces soil erosion as surface runoff is reduced. पण पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे सरफेस रनऑफ कमी होईल, ऑटोमॅटिक सॉईल इरोजन, मातीचं जे इरोजन आहे, माती पाण्याबरोबर जी वाहून जाते ते कमी होईल. तिसरा ॲडव्हान्टेज आहे, इट डिक्रीजेस लोड ऑन स्टॉर्म वॉटर डिस्पोजल सिस्टीम. द पावसाचं पाणी ज्यावेळी गटरला जातं, गटरमधून नाला असं तर जे स्टॉर्म वॉटर सिस्टीम आपण केलेली असते, तर पावसाचं पाणी अडवल्यामुळं स्टॉर्म वॉटर डिस्पोजल सिस्टीमवरचा जो लोड आहे तो काय होईल, कमी होईल. नेक्स्ट ॲडव्हान्टेज, दॅट इज इट रिड्युसेस फ्लड हजार्ड्स. तर पावसाचं पाणी किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळं पाणी वाहून जाणार नाही आणि ऑटोमॅटिक फ्लड्स कमी होतील. तर नेक्स्ट ॲडव्हान्टेज, इट इम्प्रूव्ज ग्राउंड वॉटर टेबल द सेविंग एनर्जी टू लिफ्ट द वॉटर. ग्राउंड वॉटर टेबल ऑटोमॅटिक वाढल्यामुळं पाणी आपण लिफ्ट करण्यासाठी जी एनर्जी वापरतो, इलेक्ट्रिसिटी, ती सेव्ह होईल. नेक्स्ट ॲडव्हान्टेज, दिस नो लँड इज वेस्टेड फॉर स्टोरेज पर्पज अँड नो पॉप्युलेशन डिस्प्लेसमेंट इज इनवर्ड. पण रेन वॉटर हार्वेस्टिंग आपलं मग ते छोट्या प्रमाणात असेल किंवा मोठ्या प्रमाणात, तर रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळं स्टोरेज पर्पजसाठी जी लँड आपण वापरतो ती वेस्ट जाणार नाही आणि पॉप्युलेशन डिस्प्लेसमेंट पण कमी होणार. नेक्स्ट ॲडव्हान्टेज, स्टोरिंग वॉटर अंडरग्राउंड इज इन्व्हायरमेंट फ्रेंडली. पण पावसाचं पाणी जमिनीच्या खाली ज्यावेळी स्टोअर करतो त्यामुळे काय होणार आहे, इन्व्हायरमेंटल फ्रेंडली क्लायमेट राहील. सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ rain. Then rainwater harvesting potential. Rainwater harvesting potential म्हणजे काय हे आपण पाहणार. The total amount of water that is received in the form of rainfall over an area is called rainwater endowment of that area. एखाद्या एरियामध्ये किती रेनफॉल झालेला आहे, पाऊस झालेला आहे, बरोबर, तर त्याला आपण म्हणणार रेन वॉटर एन्डावमेंट. आउट ऑफ दिस द अमाऊंट दॅट कॅन बी इफेक्टिवली हार्वेस्टेड इज कॉल्ड रेन वॉटर हार्वेस्टिंग पोटेन्शियल. तर रेन वॉटर हार्वेस्टिंग पोटेन्शियल म्हणजे काय, किती पाऊस लागला त्यापैकी किती आपण हार्वेस्ट केला. रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये जितका पाऊस लागला तो सगळ्याच्या सगळा आपण हार्वेस्ट करत नाही, पण किती अमाऊंटमध्ये केला, दॅट इज रेन वॉटर हार्वेस्टिंग पोटेन्शियल. हे आपण कसं कॅल्क्युलेट करायचं, एरिया ऑफ कॅचमेंट म्हणजे कोणत्या एरियाचा आपण किती एरियातील पाणी आपण कलेक्ट करतो तो, दॅन अमाऊंट ऑफ रेनफॉल, त्या एरियाचा रेनफॉल किती आहे याचा मल्टिप्लिकेशन केलं की रेन वॉटर एन्डावमेंट मिळेल, म्हणजे एकूण किती पाणी आपल्याला उपलब्ध झालेलं आहे ते मिळेल, बरोबर. All the water which is falling over an area cannot be effectively harvested. तर जितका पाऊस पडतो तो सर्वच्या सर्व पावसाचं पाणी आपण हार्वेस्ट किंवा सेव्ह करू शकत नाही. का, ड्यू टू व्हेरियस लॉसेस ऑन अकाउंट ऑफ इव्हॅपरेशन, स्पिलेज इट्सेट्रा. तर त्यामध्ये पावसाचं पाणी पाऊस पडल्या लॉसेस होतात, ते इव्हॅपरेशन असेल किंवा स्पिलेज असेल, आणि हे लॉसेस मायनस करून आपण किती पाणी सेव्ह करतो, हार्वेस्ट करतो, दॅट इज द रेन. The runoff
is the term applied to the water that flows away from catchments after falling on its surface in the form of rain. तर रन ऑफ कशाला म्हणायचं, तर पाऊस पडल्याच्या नंतर त्या कॅचमेंट एरियामध्ये पाणी किती फ्लोज होतो, पावसाचं पाणी किती वाहून जातं, बरोबर, आफ्टर फॉलिंग ऑन इट्स सरफेस इन द फॉर्म ऑफ रेन. पाऊस पडल्यानंतर त्या पर्टिक्युलर कॅचमेंट एरियातील पाणी किती फ्लो होतं, दॅट इज द रन ऑफ. रन ऑफ फ्रॉम अ पर्टिक्युलर एरिया इज डिपेंड ऑन. तर हे किती पाणी वाहून जाणार हे कशावर अवलंबून असेल, इट विल बी डिपेंड ऑन व्हेरियस फॅक्टर्स, अनेक फॅक्टरवरती हे अवलंबून असेल. दॅट इज द पहिलं रेनफॉल पॅटर्न, त्या एरियाचा रेनफॉल किती झालेला आहे, बरोबर. त्यानंतर क्वांटिटी, रेनफॉल क्वांटिटी किती झालेला आहे, तो एरिया कसा आहे. त्यानंतर कॅचमेंट एरिया कॅरेक्टरिस्टिक्स, त्या कॅचमेंट एरियाची कॅरेक्टरिस्टिक्स कशी आहे याच्यावरती रन ऑफ अवलंबून आहे, बरोबर. जर माती असेल तर रन ऑफ कमी असेल, पेवमेंट असेल रन ऑफ जास्त असेल. फॉर डिटर्मिनिंग रेनफॉल क्वांटिटी द रेनफॉल डाटा प्रिफरेबली फॉर अ पिरियड ऑफ लास्ट 10 years इज रिक्वायर्ड. त्या पर्टिक्युलर एरियाचा रेनफॉल क्वांटिटी आपल्याला काढायची असेल तर मागच्या 10 वर्षाचा रेनफॉल डाटा आपल्याला कलेक्ट करावा लागेल. The runoff coefficient for any catchment is the ratio of, काय आहे runoff coefficient कसा काढला जातो, it is the ratio of volume of water that runoff surface to the total volume of rainfall on the surface. The runoff coefficient for various surfaces is given in table. या टेबलमध्ये रनऑफ कोइफिशियंट किती आहे हे दिलेलं आहे. जर सरफेस एरिया टाईल्सचा असेल तर रनऑफ कोइफिशियंट 0.8 to 0.9. सरफेस एरिया कोरुगेटेड मेटल शीट्स असतील रनऑफ कोइफिशियंट 0.7 to 0.9 असेल. ग्राउंड सरफेस कवरिंग, बरोबर, कॉन्क्रीटचा एरिया असेल 0.6 to 0.8. ब्रिक पेमेंट असेल 0.5 to 0.6. अनट्रीटेड ग्राउंड कॅचमेंट, सॉइल ऑन स्लोप्स लेस दॅन 10%, 0 to 0.3. रॉकी नॅचरल कॅचमेंट्स 0.2 to 0.5. तो हा रन ऑफ कोइफिशियंट हा फारच महत्त्वाचा आहे आपल्याला पोटेन्शियल काढण्यासाठी. बेस्ड ऑन द अबव फॅक्टर्स the water harvesting potential of site could be estimated using the following equation. तर वॉटर हार्वेस्टिंग पोटेन्शियल हे आपण खालील इक्वेशनच्या आधारे काढणार. तर रेन वॉटर हार्वेस्टिंग पोटेन्शियल इज इक्वल टू अमाऊंट ऑफ रेनफॉल, त्या एरियामध्ये किती रेनफॉल झालेला आहे तो, इंटू एरिया ऑफ कॅचमेंट अँड इंटू रन ऑफ कोइफिशियंट. या तिन्हीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग पोटेन्शियल या पर्टिक्युलर एरियाचं मिळेल. द कॅल्क्युलेशन ऑफ रन ऑफ कॅन बी डन ॲज फॉलोज. कन्सिडर अ बिल्डिंग विथ फ्लॅट टेरेस एरिया 100 square meter located in Delhi. The average annual rainfall, that is R, in Delhi is 611 mm. The coefficient of C, that is flat terrace, may be considered as 0.85. So the annual water harvesting potential from 100 square meter is equal to A into R into C. So A is the 100, R is the 0.611, C is the 0.85. So it is 51.935 square meter, that is 51,935 liters. So this is potential for that particular. Thank you.